जातीयवादी पक्षांचे सरकार उलटवून टाकत महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आणणार आमदार शशिकांत शिंदे. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कोरेगावात नागरी सत्कार. पुरोगामी विचारांवर चालणाऱ्या महाराष्ट्रात जातीयवादी पक्षांनी चुकीच्या मार्गाने सरकार आणले आहे. सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढाई सुरू केली आहे. त्याचा प्रारंभ आज या कोरेगाव नगरीतून करत आहे. 2029 साली राज्यात निश्चितच जातीयवादी सरकार घालवून महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या वतीने प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांचा सोमवारी दुपारी 3:30 वाजता शिवरत्न मंगल कार्यालयात माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना आमदार शिंदे बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मनोहर बर्गे, अजितराव पाटील चिखलीकर यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. खासदार शरद पवार यांनी आपल्याला घडवले आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने ताकद दिली आहे. राज्यात जातीयवादी शक्तींनी डोके वर काढले असून लोकसभा निवडणुकीतील निकाल पाहून त्यांनी गैरमार्गाने विधानसभा निवडणूक जिंकत सत्ता आणली आहे. सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 तुकडे केले असून शिवसेना देखील फोडली आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना सोडून अनेक जण गेले. अनेकांना सत्तेत येण्याचे निमंत्रण सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आले. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये खासदार शरद पवार यांना न सोडण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी मोठ्या विश्वासाने पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असून जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांचा मिलाप करत पक्ष संघटना बळकट करणार आहे. संपूर्ण राज्यात पक्षाची विस्कटलेली घडी बसवणार असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे पक्षाच्या झेंड्याखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणल्याशिवाय शांत बसणार नाही असे त्यांनी सांगितले. आमदार शशिकांत शिंदे यांनी आक्रमक भाषण करत विरोधकांचा खरपूस भाषेत समाचार घेतला. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी एका बाजूला सोपवली जात असताना कोरेगाव मतदारसंघातील विघ्नसंतोषी मंडळींनी विनाकारण गैरसमज पसरवून कोरेगावात चुकीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. मी विरोधासाठी कधीही विरोध केला नाही, मात्र तुमची मानसिकता चुकीची असून तुम्ही चुकीचे काम करत आहात म्हणून विधिमंडळात आवाज उठवला आहे. जो चुकीचे काम करेल त्याला शिक्षाही होणारच. त्यामुळे तुम्ही विनाकारण कोरेगावकर नागरिकांना भडकवण्याचे काम जरी केले तरी सत्य परिस्थिती जनतेच्या समोर निश्चितपणे आली आहे आणि येणार आहे. घनकचरा प्रकल्प असो अथवा तिळगंगा नदी प्रकल्प असो, विनाकारण जनतेमध्ये गैरसमज पसरवून सत्ताधारी चुकीचे काम करत असल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी केला. एकीकडे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. ठेकेदारांना द्यायला 79,000 कोटी रुपये नाहीत आणि दुसरीकडे आपले अपयश लपवण्यासाठी विनाकारण कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत. मतदारसंघाची पुनर्रचना होणार, प्रदेशाध्यक्षपद मिळाले, आता तुमचे कसे होणार, तुमचे साहेब जावलीला जाणार, नवी मुंबईत जाणार असे कार्यकर्त्यांना बिंबवले जात आहे. मात्र मी आज स्पष्टपणे सांगतो, मी कुठेही जाणार नाही. मी कोरेगावकरांचे प्रेम कधी विसरणार नाही आणि मी कोरेगावातच थांबणार आहे असेही त्यांनी विरोधकांना ठणकावून स्पष्टपणे सांगितले. आमदार उत्तमराव जानकर यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना संताजी घोरपडे यांची उपमा दिली असून निश्चितपणे स्वराज्याच्या लढाईत संताजी घोरपडे यांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना साथ दिली त्याप्रमाणे आमदार शशिकांत शिंदे हे खासदार शरद पवार यांना साथ देतील आणि राज्यात निश्चितपणे परिवर्तन घडवतील असा विश्वास व्यक्त केला. आमदार बाळासाहेब पाटील यांनी देखील आक्रमकपणे भाषण करत राज्य सरकारवर टीका केली. प्रारंभी कोरेगाव शहरात आगमन झाल्यानंतर सातारा जकातनाका येथे JCBमधून पुष्पवृष्टी करून आमदार शशिकांत शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आझाद चौक येथे देखील JCBद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. फलटणमध्ये पर्यावरणप्रेमी आक्रमक नेचर अँड वाईल्ड लाईफ वेलफेअरच्या वतीने चायना मांजा विरोधी रॅली. फलटण शहर व परिसरात नागपंचमी सणानिमित्त
पतंग उडवण्याचा छंद जोपासतात. मात्र पतंग उडवताना वापरण्यात येणारा चायना मांजा हा मानव जातीला व पशु पक्ष्यांना घातक आहे. चायनीज मांजामुळे अनेक पक्ष्यांना जीव गमवावे लागले आहेत. त्यासाठी चायनीज मांजाचा वापर न करण्याचे आवाहन करत नेचर अँड वाईल्ड लाईफ वेलफेअर व आकांक्षा क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी 11 वाजता जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक अयोध्या घोरपडे, माजी प्राचार्य सुधीर इंगळे, आकांक्षा क्लासेसचे संजय जाधव, नेचर अँड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. रॅलीमध्ये आभाळ आहे पक्ष्यांचे, नाही चायना मांजाचे, एक पतंग आकाशात, हजारो पक्षी धोक्यात, बंद करा बंद करा, चायना मांजा बंद करा अशा घोषणा देण्यात आल्या. मोदोजी हायस्कूल येथून सुरू झालेली रॅली गजानन चौक, महात्मा फुले चौक, डेक्कन चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे निघाली. रॅलीची सांगता मुदोजी हायस्कूल येथे करण्यात आली. दरम्यान फलटण शहरातील महावितरण लघुदाब व उच्चदाब वाहिन्यांमध्ये पतंगाचा मांजा अडकल्याने दिवसभर 2-3 वेळा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे युवकांनी पतंग उडवताना महावितरणच्या विद्युत वाहिनीपासून अंतर ठेवून पतंग उडवण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन फलटण शहर शाखा अभियंता रवींद्र ननावरे यांनी केले आहे. औंध येथील श्री भवानी चित्रसंग्रहालयाच्या इमारतीच्या वॉटरप्रूफिंग करण्यासाठी राज्य सरकारची मान्यता. सुमारे $10.25 लाख रुपयांचा निधी मंजूर. केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक असलेल्या खटाव तालुक्यातील औंध येथील श्री भवानी चित्रसंग्रहालयाच्या इमारतीच्या वॉटरप्रूफिंग करण्यासाठीच्या कामास राज्य सरकारने सोमवारी सायंकाळी 5 वाजता अधिकृत शासन निर्णय जाहीर करत मान्यता दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे संग्रहालयाला नवे स्वरूप येणार आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या श्री भवानी चित्र संग्रहालयाच्या नवीन इमारतीत पावसाळ्यात गळती होत असून सदर इमारतीचे वॉटरप्रूफिंग करण्यासाठीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या विषयात लक्ष घालून तात्काळ कार्यवाही करण्याचे दिशानिर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. संग्रहालयाच्या सदर कामास वित्तीय मान्यता देण्याची विनंती संचालक पुरातत्व व वस्तू संचालनालय यांनी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार सदर कामास वित्तीय मान्यता देण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. संग्रहालयाच्या इमारतीचे वॉटरप्रूफिंग करण्यासाठी 9,66,348 रुपये या रकमेस शासन निर्णयान्वये वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. संचालक पुरातत्व व वस्तू संचालनालय यांना यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. महाबळेश्वर तापोळा रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू. वाहतूक सुरू होऊन दुर्गम भागातील जनतेला लवकरच मिळणार दिलासा. महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर जोरदार पावसामुळे दरड कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. लवकरच हा रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीस खुला होणार आहे. पर्यटकांना आणि स्थानिकांना पर्यायी मार्गाचा वापर करताना अडचणी येत आहेत. सोमवारी सकाळी 11:15 वाजता जिल्हा प्रशासनाच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली. महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळली होती. त्यामुळे रस्ता खचला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. स्थानिक पातळीवर वाहतूक बंद झाल्याने अडचणी येत होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी नुकतीच या रस्त्याच्या कामाची पाहणी केली होती आणि बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांना तात्काळ काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बांधकाम विभागाने कामाचा वेग वाढवला आहे. सद्यस्थितीत पर्यटकांना आणि वाहन चालकांना ढोलाची खिंड, मांघर, परूट या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. जोरदार पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे पर्यटकांनी प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. दळणवळणासाठी रस्ता लवकर सुरू व्हावा यासाठी प्रशासनाने बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत.